सर या, आता आपण जॉईंट व्हा कॉम्बॉक्स मध्ये. तर मॅच या ठिकाणी ऑन झाले. षटकार आपण पाहतो या ठिकाणी. जरूर रुपेश दादा गायकवाड यांना विनंती. आकाश धुरी, जर आपण कुठे असाल आपण त्वरित या ठिकाणी पोहोचा. आकाश धुरी पाहतोय. हो धाईत आल्या पुतण्या करत लेग बायची धाव या ठिकाणी देत असताना या सुभाजी गायकवाड बसून घ्या. जरूर आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी केलं जातं. जरूर रुपेशजी गायकवाड आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हा. भव्य 11 संघ आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि आतापर्यंतची कामगिरी जर आपण पाहिली तर आपल्या निर्णयाला अगदी साजेशी अशी कामगिरी आपण पाहतोय. अतुल धनवटे यांना आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. निश्चितपणे एका षटकाराचा मार खावा लागलाय, परंतु त्यानंतर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अगदी पुरेपूर कमबॅक करण्याचा प्रयत्न. आणि भव्य 11 संघाचा विचार केला तर अगदी आता कॉन्फिडन्स मध्ये खरं तर मैदानामध्ये उतरलंय. कारण एक भयानक अशी मोठी टोटल, त्या टोटलचा मात्र पाठलाग आपण करताना पाहिलाय. चांगला फटका बॅकफुटला गेला होता, त्यानंतर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि अखेर या चेंडूवरती मात्र इथून प्राप्त होतील त्या 2 धावा. या 2 धाव संख्येच्या बरोबरीने जर आपण आता धाव फलक पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते आता टोटल 10 या अंकावरती. दुसऱ्या षटकाचा इथून होतोय प्राचरण आणि आपण पाहतोय पहिला चेंडू चाललाय सीमार रेषा पलीकडे. तेजस गायकवाडच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. लिस्ट द्या नाहीतर 12वा खेळाडू पाठवा. सुधीर डोले आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे. वासरे कोंडा त्यानंतर मुक्पे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. सातत्याने अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खरं तर आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याचं काम केलं या खेळाडूने. आणि आज भव्य 11 या संघाच्या स्क्वॉडमध्ये आहे. विकास गवळे यांनी खरं तर विश्वास टाकला या खेळाडूवरती. आणि त्यानंतर मात्र नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची बहारदार बॅटिंग आणि त्यानंतर बॉलिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार, त्यानंतर मात्र ऑफस्टम्पच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू अवंतरची एक धाव इथून आता जोडली जाते. धावफलकाचा विचार केला तर 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आता गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा आपण पाहतोय. आउटसाइड ऑफस्टम्प वाईड, पंच दोन्ही जमिनीला समांतर करतात. अवंत धावसंख्या बॅक टू बॅक, इथून आता 2 धावा जोडल्या जातील अवंतच्या स्वरूपात. धावफलक आता जाऊन पोहोचलं असेल ते 18 या अंकावरती.
पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मात्र धावा आता यायला सुरुवात झाली. या धाव संख्येला ब्रेक लावावा लागेल. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय अगदी एस्टनच्या बरोबरीने विकेट किपरला चकवा देऊन आपण पाहतो चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. निश्चितपणे लाऊड अपील आहे. पंच सांगतात की येस रेफर केलंय आणि आता मात्र केटीसी लाईव्हचं काम वाढलं जाणार आहे. धकधक धकधक धकधक. एक धाव आता इथून पाहतोय आपण जोडली जाते. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चांगलं क्रिकेट चालू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. ते गोल्डन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना आपण पाहिला. पहिला षटकार आला, त्यानंतर वारंवार 2 स्वेट चेंडू आले आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. सुधीर डोले कमबॅक करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ खरं तर मैदानात चालू आहे. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला 3ही दिवसांमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. आता क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. पंच सांगतात की येस फलंदाज होतोय बाद. बॅटला स्पर्श होऊन चेंडू चाललाय विकेट. खेळतो आणि भव्य 11 या संघाचा खरं तर आयकॉन स्टार खेळाडू आहे. आतापर्यंत लीडिंग फ्रॉम द फ्रंट. समोरून येऊन नेतृत्व करणं काय आहे हे मात्र अतुल धनवटे यांनी आतापर्यंत दाखवून दिलंय. कालच्या दिवसाचा आपण जर अपवाद वगळला तर आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हॅलो, यश आपण पाहतो नवीन फलंदाज जॉईन झालाय. 1 डाऊनला सिंगल आली. आतावर पाहिलं गेलं 5 चेंडू धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 10 होत्या. वीस झाल्या. 20 येस 20 धावा आहे धाव फलकावरती. टेक्निकल टीम या ठिकाणी रेडी आहे. कोणत्याच प्रकारच्या चुका होणार नाही याची आम्ही अगदी तंतोतंत काळजी घेत आहोत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. जर कोणती चूक असेल तर ती दुरुस्त केली जाईल. त्यामुळे मनात कोणती शंका ठेवू नका. अजून एक देख डाव फटका. गुडघे टेक आणि तमाशा देख. लॉंग लेग बॉल. पाठमधून हा षटकार पाहिला गेला. यश सिंगल काढून नॉन स्ट्राईकला गेला होता. शेवट मागे पडला. जरूर एक षटकार किशोरच्या माध्यमातून जरूर आला होता. मित्रांनो, गडबड कुठे होते? प्लेयरचं नाव लिहिता परत बॉल टाकला जातो. इथे एकामेकाला विचारला जातो. तर प्रत्येक संघाला विनंती करतोय, बघा सिरीजसाठी मग जे आमच्याकडे स्कोर असेल ना त्याला सिरीज देऊ. कारण LED TV आहे. बॅट्समन बॉलरला सायकल आहे. आपण त्याच पद्धतीने देणार. मग तुम्ही या कमिटीला कोणच काही विचारणार नाहीत का आम्हाला का भेटलं नाही. तुम्ही वैयक्तिक रन किती मोजून आणले तरी आम्ही तुम्हाला
तो बक्षीस देणार नाही, कारण तुमचा 12 प्लेअर आमच्याकडे नाही आहे, किंवा ज्या संघामध्ये 12 प्लेअर नाही आहेत तर त्यांनी एखादा प्लेअर आमच्याकडे जॉईन करा. कारण त्या कक्षामध्ये जर 9 प्लेअर असेल, 10 प्लेअर, काही प्रॉब्लेम नाही. एक एक प्लेअर अल्टरनेट करा तुम्ही. एक पाठवा, आऊट झालं एखादा खेळवायचं त्याला खेळवा. कुणाल आपण पाहतोय, तिसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी यशसाठी डॉट चेंडू. कुणाल गोलंदाजी मार्क वरती निर्धाव चेंडू आपण कुणालच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. 4 षटकांचा खेळ आणि तिथे पाहतो आपण पहिल्या षटकात 10 नंतर आल्या 16. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. कोणते चेंडू, चांगला फटका, यशच्या बॅट मधून आसमानी दणका. इथे बघा यशने ज्या पद्धतीने फटका लागवलाय, हेलिकॉप्टर या ठिकाणी फिरवलाय. मी या सरांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल या ठिकाणी आली, धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. जवळ आपण पाहतो तिसरं षटक प्रगती पथावरती या रुपीजी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे सिंगल आपण पाहतो, सचिनच्या बॅट मधून सिंगल आली. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 34 धावा आपण पाहतोय. गोलंदाज कुणाल. 5वा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा भिरकावला व्हाईट लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू. थोडं चेक केलं जाईल, पंच जरूर त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती या तिसऱ्या षटक शेवटचा चेंडू. इथे पाहतो डॉट चेंडू. तिसरे षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 30 षटकाचा खेळ. या षटकात आल्या 12 धावा. 10, 16, 12 म्हणजे सम आकडा. आजचा परत प्रफुल्ल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. एन्जॉयमेंट या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहिला गेला या ठिकाणी. गतवर्षी नाईट स्पर्धेमध्ये संदीप बोराडे घरी पोहोचले अचानक गवले दादा, आणि काय झालं, प्रफुल्ल दादा होते त्यांच्यासोबत आमचे पाहुणे दादा होते, आणि दोघांनी पैशाची उचलाल सुरू केली होती. मध्यरात्रीमध्ये पैसे कसे उधळले जातात. प्रफुल्ल दादा फुल एन्जॉय केलं नाईटला. तर यावर्षी ट्रॉफीचं नाव चेंज आहे. तर जरूर रजनी स्पर्धा आम्ही पाहिली होती त्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी संदीपजी बोराडे यांचा कॉल आला मला, मी का घरी गेलो. फुल एन्जॉयमेंट असतात कर्ज टेनिस क्रिकेट आपण पाहता. आणि जरूर जे खेळाडू लपलेले खेळाडू होते, जे बौद्ध समाजाचे काही खेळाडू आहेत, प्रफुल्ल दादा त्यांना संधी भेटली नाही, ते संधी भेटत नाहीये. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी या आपल्या घरच्या प्लॅटफॉर्ममध्ये खुले दिल उल्हास कामगिरी करून दाखवा. आणि यानंतर जे आमचे काही स्पॉन्सरशिप आहेत त्यांनी सांगितलंय या खेळाडूंना घेऊन ओपन क्रिकेट जिथे असेल तिथे बौद्ध समाजाची एक टीम असेल. आणि जरूर एक नवीन आता पण आपण अग्री महोत्सवमध्ये अग्री समाज प्रीमियर लीग पाहिली, मराठा समाज प्रीमियर पाहिली, कुणबी मराठा प्रीमियर लीग पाहिली, आदिवासी समाजाची प्रीमियर लीग पाहतो, 1-11. त्यानंतर प्रत्येक गावाची प्रीमियर लीग पाहतो. आणि नवीन पहिल्यांदा या ठिकाणी दाखवत असताना या ठिकाणी गुड नाईट टेक
निष्ठा 11 मध्ये त्यांचा स्वतःचा संघ होणार आहे. काल त्यांचा संघ क्वालिफाय झाला. सुपर 6 मध्ये त्या संघाने प्रवेश केले. सलग ते 3 सामने आणि त्यांच्या सोबत रायगड भूषण राजेशजी गायकवाड सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा संघही काल आपण पाहतो MTRS संघ पाहतो आपण डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू शोधावा लागणार. काय मॅच आहे दादा. या अगोदरच्या सामन्यामध्ये तिथपर्यंत नेला होता पण बोलतात ना पोहोचू शकले नाही तिथे. ती नदी पार करू शकले नाही पण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न 9 धावाने पराभूत व्हावं लागलं होतं त्यांना. इथे 2 षटकार आपण पाहतोय. सचिनने आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत. यशचा 1 षटकार चौकार आहे. किशोरने षटकार ठोकलाय. चौथा चेंडू पाय मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चांगला पलटी. इथे पाहतो पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू गुणाल पाहतो. बॅटिंग चांगली केली गुणाल. बॉलिंग ही चांगली करतो. डॉट चेंडू आला. हर्ष गायकवाड एक चांगली गोलंदाजी. 2 षटकार जरूर खाले. चौकार खाले. 2 चेंडू डॉट केले. शेवटचा चेंडू असेल. इथे सचिन जाधव आज खुले करतो. बराचसा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद झटका दिला गेलाय सचिन जाधवला. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड 54. 55 धावांचं लक्ष. 55 धावांचं लक्ष. रायगड जिल्हा पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक जेही आपल्या समाजाचं नाव ज्यांनी मोठं केलं आहे त्या सर्वांचं मान सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याचा एक विचार केला आहे. आणि त्यामध्ये आमंत्रित आमचे शिक्षक वर्ग रुपेजी गायकवाड सर या ठिकाणी आहेत आणि त्यांचे विचारही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर तुषारजी तर बघा या स्पर्धेतून जे 15 मुलं आपण जे निवडणार आहोत सर्वोत्कृष्ट खेळाडू तर केतनजी गवले सर यांच्याकडून त्यांच्यासाठी टी शर्ट असणार आहेत. म्हणजे जी 15 प्लेयर जे स्ट्रॉंग प्लेयर आपण करणार आहोत. कारण काही पॅकर्स आहेत आपले त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काही स्पर्धा ओपनच्या स्पर्धा असतील तिथे आपले संघ त्या ठिकाणी तालुका जेव्हा हाफ असेल
त्या तालुका हबमध्ये आपला बौद्ध समाजाचा संघ त्या ठिकाणी खेळेल, त्यांच्यासाठी टी शर्ट खूप महत्त्वाचे आहेत. तर एक ड्रेस पाहिजे ना, तो ड्रेस आता सरांकडून आपल्या या ठिकाणी भेटतोय आणि जरूर मॅचला सुरू होईल. हॅलो, जरूर टॉस या ठिकाणी घेतला जाईल. सुशांत रायटर्स विपक्ष विद्यांश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी यायचे. मी जरूर या स्पर्धेच्या निमित्ताने रुपेशजी गायकवाड सर यांच्याकडे जाईल. सर जरूर त्यांचे मनोगत आपण या ठिकाणी घेऊया. सर, या स्पर्धेमध्ये आपण आलात, निशी, तर मी रुपेशजी गायकवाड सरांना विनंती करेल या त्यांच्या शब्दात त्यांना एक नवीन संकल्पना आहे. मी सर्वांना तेच प्रश्न विचारतो, कारण बौद्ध समाजाच्या माध्यमातून माझ्या शिक्षकासाठी खूप जास्त महत्त्व दिलं जातोय. शिक्षक वर्ग आहात, एक अगोदरचे एक चांगले खेळाडू पण आहात. कसं वाटतं या स्पर्धेविषयी, तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि एक उत्तम संकल्पना आपल्या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 या माध्यमातून आपण इथे आणलीत आणि आपल्या सर्व मुलांना, तरुण मुलांना आपण इथे एकत्रित आणलात, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण आपला समाज हा आता एकी करून दाखवतोय, एकीचं बळ दाखवतोय. तर या खेळाच्या माध्यमातून खेळ संघभावना ही खूप महत्त्वाची आहे आणि आपण हे करून दाखवताय, खूप उत्तम अशी गोष्ट आहे. अशी ट्रॉफी अजून एकदा याच्या पुढे दरवर्षी भरवली जावी, दरवर्षी. आणि याच्यातून अजून एखादा आपला समाज उपयोगी कुठला तरी अनेक उपक्रम आहेत, त्यातला एखादा उपक्रम निवडून आपण खरोखर चांगलं काम करून दाखवावं आणि करताय. मी आपल्या सर्व कमिटीला अनेक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा नेहमी म्हणतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एक संकल्पना काढली आमच्यामधून काही निवडक जे सभासद आहेत ते प्रति महिना काही निधी जमा करणार आहेत आणि आपल्या समाजातून जे खेळाडू आहेत, ज्यांना क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही सांगितलं, जे खेळाडू आहेत त्यांना पुढील लागण्यासाठी जो एखादा अपघात दुरुस्त काय असेल, म्हणजे स्वतःच्या शरीराला इजा कोणती झाली तर त्याच्यासाठी जे निधी पाहिजे, तो निधी आमच्या कर्जत तालुका खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा सर्व आयोजक आहे बौद्ध समाज, म्हणजे निवडक आमचे जेवढे पण पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून तो निधी पुरवण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. एक छोटीशी सुरुवात आहे, यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पण आम्ही सहभाग घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. सुरुवात केले ते पुढे नेण्याची, पण फक्त आम्ही एकच विचार आहे की आमच्या या ग्रुपला कोणत्याही प्रकारचं राजकीय वलन आणण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही आणि आम्हीही त्या राजकीय वलनामध्ये पुढे जाणार नाहीये. ही स्पर्धा ऑल कर्जत तालुका बौद्ध समाज याच्या माध्यमातून आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून सुधागड तालुका अध्यक्ष जे आहेत क्रिकेट ऑफिशियलचे ते आपलेच आहेत, त्यांनी पण आम्हाला कॉल केला होता. त्यानंतर मुरबाडवरून आम्हाला कॉल आला होता, आपल्या पनवेल पेन या खोपली विभागातून फोन आले होते का आपण एकत्रित या नियोजन करूया, पण आम्ही त्यांना थांबवलं. यावर्षी आम्हाला कर्जत तालुका एकत्रित करूया, पण त्यानंतर जर आपण पुढचा जो विचार आहे रायगड जिल्ह्याचा जरूर आपण त्या ठिकाणी करूया. धन्यवाद सर, आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आमचे हिरोजी गवले सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विधानशील कॅप्टन टॉससाठी चला. तिथे पाहतो चेंडू भिरकावला 5 रिझन मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला फील्ड करण्याचा प्रयत्न, 1 बाउंड. जे
2-2 संघासाठी आपण ते 5 षटकाचा सामना करायचे. विधान शिलेवान संघ कर्णधार आपण लवकरात लवकर टॉससाठी या ठिकाणी यायचे. पुन्हा एकदा पाहतो सुधीरचा डंका फाईन रिझर्व मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू फरार, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. धन्यवाद. ते खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राचे लाडके पंत झालेत. आणखीन एक चौकार जर आला केतन सर यांच्याकडून इथे आपण पाहतोय चौकार. इथे पैसे लावले ना सर. आता परत संदीपजी खंडकले यांनी 2दा लावले षटकाराला, 2दा पैसे आले. हा इथे पैसे ही मॅच खूप महत्वाची आहे. बॅटिंग पाहिले गेले आपण निखिल 11 शेलू चिकनपाडामधील संघ आपण पाहतोय. कारण एक ओनर इथं डिवाइड होणार आहेत एका संघाचे. तिथं पाहिलं गेलं MTR मध्ये 4 मित्र परिवार ग्रुप अँड फाउंडेशन 2 आपले तुषार गायकवाड आणि त्यांच्या सोबत सौरभ जाधव आपण पाहतोय. इथे पाहतो चांगला फटका. पुन्हा एकदा 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. इथे चुकी करत असताना आपण याला डबल हॅट्रिक म्हणतात. सुधीर डावकऱ्याचा फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सचिनचं. हाही खराब चेंडू होता. चार चौकार, 17 धावा आतापर्यंत पाहिल्या गेल्या. 55 धावांचं लक्ष असताना ही मॅच जर या ग्रुपमधून जिंकले गेले ना केतन दादा, मग आज रात्रीचा संध्याकाळचा वेळ मला इथंच काढावा लागेल. कारण या मॅचवरती खूप काही डिफेंड आहे. प्रत्येक संघ या मॅचची आतुरतेने वाट पाहतोय. कारण इथे निखिल 11 हा संघ जिंकतोय तर या ग्रुपमधून प्रत्येक एक सामना जिंकणारा संघ ठरेल. ते आपण पाहतोय. बॅटचा चेंडूचा स्पर्श झाला का? नाही झाला. बाय बाय टाटा करत चेंडू निघाला. यष्टी रक्षकाची चुकी. संतोष होता त्या ठिकाणी. चौकार. एकवीस या आकड्यावरती 4 22 आले ना दादा. अजून तर येतील. आम्ही लिहितोय. काय झालं माहिती का, आपले जेवढे खेळाडू आहेत ना सर्व आज मैदानात आहेत. आज केतन दादा असं झालंय तर जेवढे आमचे इथे बसणारे बोलणारे आहेत ना तेवढे आज मैदानावरती. मी जर सोडलं तर आणि रुपेश गायकवाड याच्यानंतर त्यांची एक मॅच आहे. सुधीर डोळे चांगला खेळाडू आहे. काल आमची चर्चा झाली होती विकास बरोबर सलामीला कोण जायचा. विकास बोलणार आहे का मी आणि अतुल. सुधीर धावपुरे आता फलंदाज. पहिल्यांदा अतुलचा विकेट गेल्यानंतर सुधीर होती दबाव. तोही वाट वेगळी करत होता. तसं पलस जरी यायला आपण नेवाली मार्गी येतो आणि चांगला रोड कर्जत मार्गी आहे. तिथं नेवाली मार्गी शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला सुधीर नाही. रिव्हर्स अटेंड केला. फलंदाज तिथे बाद झाले होते. आज सुशांत रायडर्स हा संघ पहिला सामना दिमाखदार पद्धतीने जिंकला.
पण दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजाला दोष देणार नाही. क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुक्या खूप खतरनाक ठरल्या. का त्या धावा डिफेंड करताना क्षेत्ररक्षकांनी थांबवली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस गायकवाड आणि फ्रॉम शेलू. डॉट चेंडू आपण पाहतोय. सुधीर, अतुल हे जुने खेळाडू आहेत आपण पाहतोय. डॉट चेंडू खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक हर्षद पोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. सिंगल या ठिकाणी रोटेट झाले. सिंगलने धावसंख्या स्कोर काढला 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. अतुल धनवटे आपण पाहतोय स्ट्राईक वरती. 55 धावांचं लक्ष गाठायचं होतं. 23 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती, म्हणजे एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय. विनीत कांबळे बांदिवली संघाकडून विनीत खेळत असतो. एक धावा आपण या ठिकाणी पाहतोय. शौर्या स्पर्धांचा आपण पाहतोय. आणि आज तोही संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. हलक्या तरी ग्लान्स केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे निघाला. 2 मॅच आपण पाहतो आमच्या सोबत या ठिकाणी जॉईंट होता. पण आता मैदानात संधी भेटली आहे. त्या संधीचं सोनं करत असताना सुंदर झेल. पाहिजे त्यासाठी आम्ही सांगितलं त्या प्रत्येकाने जरा लिस्ट आमच्याकडे पोहोचवा.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रुपेशजी गायकवाड सरांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करणार आहोत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन सुयोग गायकवाड आहेत. बिग फाईट असेल खरं तर ग्रुप बी मध्ये. सर्वांना याच मॅचची खरं तर प्रतीक्षा होती की एका बाजूला सुयोग असेल, दुसऱ्या बाजूला आकाश जाधव असेल. बिग फाईट खरं तर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मॅच असेल. विद्यांश 11 टॉस निश्चितपणे जिंकलाय. विद्यांश 11 संघ जर आपण पाहिला तर अगदी कालपासून उद्भवली आहे. जो डिसिजन घेतात त्या डिसिजनवरती मात्र अगदी कायम राहतात. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपला पाहिला आपण. मग साहिल गायकवाड असतील, सुयोग गायकवाड असतील. बराच टाइम क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो निखिल. पोचणं गरजेचं होतं चेंडूवरती. वेट अँड वॉचची भूमिका इथे करणं धोकादायक ठरू शकतं. तर 12 चेंडू आणि विजयासाठी आता 30 धावांची गरज असताना या चेंडूवरती आल्या 2 म्हणजे 11 चेंडू 28 धावा प्रतिषेधक 15 धावांची गरज इथून. रिव्ह्यू आहे ओके. बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला वेस्ट ऑफ वाईट साठी बॅट्समन रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय. तर प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे. तर धन्यवाद मामा या ठिकाणी आज रजा घेता स्पर्धेतून जरूर वेळ भेटला मामा. उद्या रविवार आहे, जरूर बक्षीस समारंभाला या ठिकाणी उपस्थित राहावं ही अपेक्षा असेल. हा चांगला सुविचार. चेंडू फाटतोलाय सीमारेषे पलीकडे चौकार. पाठीमागे नदी पण तो मधीच रेल्वे. सामान उडवला लॉंग ऑन दोन मध्ये चेंडू. सतरा धावा या वावेवरून आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. काल दादांची मॅच पाहायला या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांनी व्यासपीठावरती या. मनापासून हार्दिक स्वागत. चला फास्ट घ्या कारण मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे. कारण सी ग्रुपच्या 2 मॅचेस आज 55 धावांचं लक्ष होतं. 38 धावा झाल्यात. उर्वरित 17 धावा. थोडंसं गणितामध्ये कच्चा आहे पण क्रिकेटमध्ये चांगला स्कोर येतो. कोणते चेंडू पुन्हा एकदा कुणाल अग्रेसर होतोय. काय बॅटिंग आहे. षटकार नाद आहे. मुरबाडच्या प्रत्येक स्पर्धा देहरी खोपोली जांभुर्डे देसाई या परिसरामध्ये त्यांनी नाद केलाय. इंजर्ड ऑफ द प्लेयर द रेस्ट ऑफ द पेव्हलियन. बॉलरला पेव्हलियन जर इंजर्ड झालाय तर ते पेव्हलियन मध्ये जाईल. जर जरूर पंच जर इंजर्ड असेल तर जरूर. आणि मेडिकल किट आहे आमच्याकडे. ती मेडिकल किट
स्प्रे भेटेल. या इकडे सचिन वरतीच या, आपण रेस्टला चाललात. अतिरिक्त प्लेअर कोण तुमचा आहे त्याला घ्या आतमध्ये. चला, त्याला सांगितलं काय झाडी काय डोंगर, तो डोंगरावरतीच चढला. ये दादा. हा प्लेअर आहे तो, पण इथे येऊन बसायला तयार नको बारा प्लेअर म्हणून आता इथूनच सुयोग, इथूनच जायचं बॅटिंग बॉलिंग. आता कोणच तिकडे जाणार नाही. बाकीचे जे टीम आहे ते बॉलरला जातील. चला, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निखिल शिंदेला आपण पाहतोय. पूर्व 3 चेंडूसाठी निखिल आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन जाधव इंजर्ड झालाय. इथे शतरक्षक त्या ठिकाणी पाहतोय. जसं पाहिलं होतं विजय शंकर जेव्हा विकेट मिळत नव्हता, करत होता, गोलंदाज इंजर्ड झाला आणि त्यानंतर पाहतो निखिल जे संघ मालक आहेत या संघाचे. पण पाहिलं गेलं प्रत्येक संघाचा संघ मला चमकलाय मैदानावरती. केतन दादा तर विकास संपाचा बाकी राहिलाय, पण विकासनं क्षेत्ररक्षण एवढं सुरेख केलंय ना, बाउंड्री लाईनच्या जवळ चांगले झेल त्याच्या माध्यमातून पाहिलं गेले. ज्या ज्या संघ मालकांचं स्वागत राहिले साहिल, ते स्वागतही आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतर आम्ही पाहणार आहोत ही मॅच झाल्यानंतर योगेशजी ढोले कॉम्बॉक्सचा पूर्ण कारभार सांभाळतील. तोरपी चेंडू, परास्कार चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात. दुसरी धाव्यांचा प्रयत्न आणि इथे चेक केलं जाईल जरूर. रनआउट विशाल सर. हा रनआउट साठी आपण पाहतोय. चेक केलं जाईल. तर फलंदाज टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. नव्हता पण आज पाहिलं गेलं धावांचा पाठला सहजरित्या करता येतो. इथे गोलंदाज फुलका चेंडू दांडी गोल, लेकिन खराब चेंडू होता. या चेंडूला फटकवण्याच्या नादात फलंदाज या ठिकाणी शेवटचा षटक
मधला सध्याचा चर्चेत असलेला सुप्रसिद्ध आवाज कॉमेंटेटर, दामतच्या मैदानावरची स्पर्धेचे आयोजक, ढोले 6 चेंडू 9 धावा. अतुल त्या ठिकाणी शेवटचं षटक. शेवटचं षटक आहे. इथे पाहतोय बॅटची कडा. अचून सलगचे 2 सामन्यावरून पाहतो पराभूत झाला. तिसरा सामना या ठिकाणी खेळत असताना निखिल 11 इथे 1 सामना जिंकून 1 सामना पराभूत झालेला भव्य 11 संघ आपण पाहतोय. खूप महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी. हर्षद गायकवाड त्या ठिकाणी धाव घेत नाहीये, कारण काही दिवसापूर्वीची प्रॅक्टिस योगेश ढोलेच्या समोर केली होती अतुल धनवटेने. 4 चेंडू आहेत, 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. मराठी मधला नाटक गेला माधव कोणीकडे. इथे अतुल धनवटे सज्ज होतोय. इथे फुलला चेंडू, फुलटा चेंडू, चेंडू गोलंदाज तयार. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. शतरक्षण हवेच्या जोरावरती चेंडू निघाला सीमारेखा पार. 2 सामने जिंकून आपला 500 पारितोषिक या ठिकाणी घ्यायला यायचे. त्यानंतर सुधीर ढोले ज्याने चौकाराची हॅट्रिक घेतली, त्यांनी आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचे. नमस्कार भावा, मी जेऊ का आधी फोन आला बघ तुला. गुप गुप आवाज बोल.